नात्याला काळीमा फासणारी घटना। आईला घरात बंद करून मुलगा कुंभमेळ्याला पुण्य मिळवायला गेला। नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। आजच्या आधुनिक आणि विज्ञानवादी जगात मानवतेचे उदाहरण देणाऱ्या अनेक घटना घडत असतात, परंतु काही प्रसंग असेही असतात जे माणुसकीला काळीमा फासणारे ठरतात। अशाच एका हृदयद्रावक घटनेने झारखंडच्या रामगढ़ जिल्ह्यात मानवतेला लाज आणली आहे। एका मुलाने आपल्या वृद्ध आईला घरात कोंडून ठेवलं आणि स्वतः पत्नी व मुलांसह प्रयागराजला कुंभमेळ्याला स्नानासाठी गेला। ही घटना आपल्या समाजासाठी एक गंभीर प्रश्न उपस्थित करते। धार्मिक विधी महत्त्वाचे की माणुसकी? वृद्ध आईची अवस्था काय झाली असेल? चला जाणून घेऊया हे धक्कादायक प्रकरण। रामगढ़ जिल्ह्यातील अरगट्टा सरका येथे राहणाऱ्या एका सीसीएल कर्मचाऱ्याने आपल्या 65 वर्षीय वृद्ध आईला घरात कोंडून ठेवले आणि स्वतः कुंभमेळ्यात पुण्य मिळवण्यासाठी प्रयागराजला रवाना झाला। त्याची पत्नी आणि मुले देखील त्याच्या सोबत होती। वृद्ध महिला तब्येतीने कमकुवत होती आणि 3 दिवसांपासून तिला अन्न पाणी मिळाले नव्हते, त्यामुळे तिला असह्य भूक लागली आणि तिने शेजारच्यांकडे मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली। शेजाऱ्यांनी जेव्हा घराच्या दिशेने लक्ष दिले तेव्हा त्यांना वृद्ध महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला। ते घाबरले आणि त्वरित मदतीसाठी पुढे आले। घराला कुलूप असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर कुलूप तोडले आणि जेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। ही महिला प्रचंड भुकेने व्याकुळ झाली होती आणि प्लास्टिक खाण्याचा प्रयत्न करत होती। शेजाऱ्यांनी त्वरित वृद्ध महिलेच्या मुलीला आणि इतर नातेवाईकांना माहिती दिली। मुलगी आणि तिचा भाऊ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्वरित पोलिसांना संपर्क केला। रामगढ़ पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि शेजाऱ्यांच्या मदतीने वृद्ध महिलेला घरातून बाहेर काढले। त्यानंतर तिला रामगढ़ सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली। जेव्हा पोलिसांनी मुलाशी संपर्क साधला तेव्हा त्याने असे सांगितले की आम्ही रात्री 11 वाजता प्रयागराजसाठी निघालो होतो। जाण्यापूर्वी आईला जेवण दिलं होतं आणि घरात सर्व आवश्यक अन्नपदार्थ ठेवले होते। आईनेच आम्हाला कुंभमेळ्यात जाण्यास सांगितले होते। तिची तब्येत ठीक नसल्याने आम्ही तिला सोबत घेऊन गेलो नाही, पण प्रत्यक्षात ही वृद्ध महिला भुकेने व्याकुळ झाली होती आणि तिच्या तोंडातून मदतीसाठी कळवळण्याचे शब्द बाहेर पडत होते। रामगढ़ पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर कृष्णकुमार यांनी सांगितले की आम्हाला वृद्ध महिला घरात बंद असल्याची माहिती मिळाली। तिच्या मुलाने, सुनेने आणि मुलांनी तिला घरात एकटी सोडले होते। आम्ही त्वरित कारवाई करत तिला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले। पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले। ही घटना आपल्या समाजाला एक मोठा धडा देऊन जाते। एका व्यक्तीने धार्मिक विधींसाठी स्वतःच्या जन्मदात्या आईला 3 दिवस उपाशी सोडले। धार्मिकता आणि श्रद्धा या व्यक्तीसाठी इतक्या महत्त्वाच्या होत्या की त्याने माणुसकीचा विचार सुद्धा केला नाही। पुण्य मिळवण्याच्या या प्रक्रियेत तो स्वतःच महापापी बनला। मुलाचे धर्मकार्य करण्याचे कर्तव्य महत्त्वाचे आहे, परंतु त्याहून अधिक महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्या आईवडिलांची काळजी घेणे। जन्मदात्यांना असे हाल अपेष्टा सहन करायला लावणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। समाजाने अशा घटनांमधून शिकायला हवे आणि वृद्ध आईवडिलांची जबाबदारी घेणे ही केवळ एक जबाबदारी नव्हे, तर ती प्रत्येकाची नैतिकता आणि कर्तव्य आहे। ही घटना आपल्याला माणुसकीचा विचार करायला भाग पाडते। पुण्य मिळवण्याच्या नावाखाली आपल्या कुटुंबातील सदस्यांना दुर्लक्षित करणे किती योग्य आहे? आपल्या समाजात वृद्धांसोबत असे प्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे। जर आपण असे प्रसंग पाहिले तर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे। या घटनेमुळे समाजातील एक गंभीर वास्तव समोर आले आहे। वृद्ध आईला उपाशी ठेवणारा मुलगा आणि त्याची पत्नी खरंच पुण्य कमवत होते का, की ते अजाणतेपणाने पाप करत होते? याचा विचार प्रत्येकाने करावा। मित्रांनो,
आई वडील आपल्यासाठी इतकी वर्ष कष्ट करतात, त्यांना म्हातारपणी अशी वागणूक द्यायची का? यावर तुमचे मत काय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करून समाजात जागृती निर्माण करा. आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.